नमस्कार. तर आज मी या गोष्टीसाठी व्हिडिओ केला आहे की सध्या आपल्याला खूपच गरमी वाढली आणि त्या गरमीचा खूपच आपल्याला त्रास होतो आहे. तर तुम्ही जर बघितलं असाल, जर तुम्ही आधीचा आपला वेदरचा जो फोरकास्ट असतो तो चेक केला असेल, तर तुम्हाला समजलं असेल की आत्ता ज्या प्रमाणात गरम होतं आहे ते प्रमाण आधी नव्हतं. आधी एवढं गरम कधीच झालेलं नव्हतं. मग आता हे एवढं गरम का होतं आहे? तर त्याचं कुठेतरी कारण म्हणजे आपणच आहोत. आपण डेव्हलपमेंटसाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी आपण जे झाडं कापतो आहे, त्याचा परिणाम म्हणजे हे आता आपल्याला अशा प्रकारे भोगायला मिळतो. म्हणजे अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एक लेयर असते ज्याला ओझोन लेयर म्हणतात आणि ती लेयर आपल्याला सूर्याच्या हार्मफुल रेडिएशन्सपासून प्रोटेक्ट करत असते. म्हणजे जर सूर्याची किरणं डायरेक्ट आपल्यापर्यंत पोचली तर आपल्याला स्किन कॅन्सर किंवा इतर प्रकारचे आजार होऊ शकतात, कारण की UV रेडिएशन्स आपल्यासाठी खूप हानिकारक आहेत. आणि जेव्हा तुम्ही ही झाडं कापता तेव्हा एन्व्हायरमेंटलचा बॅलेन्स असंतुलित होतो आणि ती लेयर आहे ना, ती अशी म्हणजे ब्रेक व्हायला सुरुवात होते. ओझोन लेअरमध्ये सध्या आता ना होल पडायला सुरू झाले आहेत. ते कशासाठी? तर तुम्ही झाडं जर कापली तर बॅलन्स राहणार नाही आणि ती लेयर आहे ती डिस्ट्रॉय होणार आहे. आणि जर तुम्ही हे झाडं कापण्याचं प्रमाण आता जर कमी नाही केलं तर भविष्यात ती पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे आणि मग त्याचा त्रास हा आपल्यालाच होणार आहे. आणि आपल्याला खूपशा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला फेस कराव्या लागणार आहे. कदाचित ही दुनिया पण संपून जाऊ शकते आणि ह्याचं कारण पण आपणच आहोत. तर जर आपण झाडं कापत असू तर तितक्याच प्रमाणात कुठे ना कुठे आपल्याला झाडं ही लावलीच पाहिजे. आता पाऊस देखील वर्षभर पडत असतो. कुठल्याही सीझनमध्ये म्हणण्यापेक्षा वर्षभर हा पाऊस पडतच आहे. आणि हे जे क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे ते आपल्यामुळेच होतं आहे, कारण की आता गाड्यांचंही प्रमाण खूप वाढलं आहे. खूप प्रमाणात आपण एअर पोल्युशन करतो आहे, झाडं कापतो आहे. जर एअर पोल्युशन आपण केलं आणि झाडंच कापली तर ते फिक्स पण ॲटमॉस्फिअरमधलं कार्बन डायऑक्साईड पण फिक्स व्हायला पाहिजे ना. झाडंच नसतील तर हे सगळे प्रोसेस होऊच शकत नाही. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होत आहेत. तर माझं एक तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही आताच झाडं लावा, स्वतःसाठी लावा, कारण की पुढे जाऊन हे आपल्यालाच झाडं लावली तर फायदेशीर ठरणार आहे. आणि जरी तुम्ही आता झाडं तोडलात, लक्ष दिलात नाही, तरी त्याचं पुढे परिणाम आपल्यालाच भोगावा लागेल. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा.